नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर या ज्या समोर तुम्ही बघत आहात या प्युअर गावरानी कोंबड्या आहेत. यामध्ये 5-6 मोठ्या कोंबड्या आणि 5-6 पिल्ले अशा प्रकारे जे आहे ते प्युअर गावरानी कोंबड्या आहेत. हे जे पिल्ले आहेत, हा जो कोंबडा बघत आहात काळावाला, हा मी 150 रुपये या दराने आणलेला आहे. आणि हे जे समोर तुम्ही पूर्ण पिल्ले बघत आहात, बाकी सर्व 180 रुपये नग याप्रमाणे आणलेले आहेत. उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो या कोंबड्यांची थोडी किंमत जी आहे ते कमी झालेली आहे, म्हणून या प्युअर गावरानी कोंबड्या एवढं स्वस्त मिळाल्या. नाहीतर या जे पिल्ले आहेत हे 250 रुपयाला एक असतं. आणि या ज्या अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत, या थंडीमध्ये जे आहे ते 550-600 रुपये एक नग या या किमतीमध्ये मिळत होत्या. परंतु आता उन्हाळा असल्यामुळे 350 ते 400 रुपये या दराने आम्ही कोंबड्या आणलेल्या आहेत. अंड्याची जास्त डिमांड असल्यामुळे मित्रांनो प्युअर गावरानीला खूप मागणी आहे आणि तिचं मांस पण चविष्ट असल्यामुळे तिला खूपच मागणी आहे. जर तुम्हाला व्यवसाय जर चालू करायचा असेल प्युअर गावरानीचा, तर तुम्ही अशा प्रकारे चालू करू शकता. किंवा जर तुमच्याकडे खोका असेल, जसं लाकडी खोका असतो, त्या खोक्यामध्ये तुम्ही 2-4 कोंबड्या आणून त्या आपण वाढू शकता. काही लोक तसं पण करतात आणि काही लोक जे आहे ते मोठा विचार करतात की आम्हाला 500-1000 कोंबड्या प्युअर गावरानी घ्यायच्या आहे. परंतु मित्रांनो 500 कोंबड्यांना जेवढं खाद्य लागते तेवढं तुम्ही जे आहे स्टार्टिंगला करू शकत नाही. कारण की 500 कोंबडीला मिनिमम जे आहे ते रोजचं एक पोतं म्हणजे 50 किलो खाद्य एवढं पण लागू शकतं किंवा कमी पण लागू शकतं. एवढा असा एक अंदाज आहे माझा. जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर कमीपासून जास्त अशा प्रकारे करा. जास्तपासून कमी असा व्यवसाय कोणताच करू नका जेणेकरून तुम्हाला नफा मिळत नाही. कारण की काही जे लोक आहेत ते नवीन पिढी म्हणतो आपण, 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत जे पोरं आहेत ते असा विचार करतात की आम्ही डायरेक्ट 1000 कोंबड्या घेऊ आणि त्याच्यापासून सुरुवात करू, आम्हाला रोजचे 500-700 अंडे मिळेल प्युअर गावरानी. परंतु मित्रांनो काही लोकांना यांचा आजारबद्दल काही माहिती नसते किंवा यांना जे खाद्य लागणार आहे त्याचा पण हिशोब त्यांना काढता नाही येत. तर जर तुम्हाला चालू करायचं असेल तर 50 ते 100 कोंबड्या घेऊन तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. हा प्युअर गावरानीचा व्यवसाय खूपच चांगला आहे, परंतु लागत कमी आहे आणि नफा मिळायला थोडा टाईम लागतो, जसं 6 महिने कालावधी. कारण की 6 महिन्यात जे आहे ते एक पिल्लू 1 ते 1.25 किलोपर्यंत या कोंबडीचं होऊ शकते. कारण की तुम्ही जर गावरानी क्रॉस कोंबडीचा विचार केला तर ते 2.5 ते 3 महिन्यात 1 किलो होते. परंतु प्युअर गावरानी जे आहे ते 5 ते 6 महिन्यात 1 किलो अशा कालावधीत मोठे होते. यांना खाद्य म्हणजे गहू, तांदूळ, मक्का, सोयाबीन याचा भरडा करून किंवा जे वेस्ट असते भाजी मार्केटमधलं ते पण टाकू शकता. किंवा जर थोडा विचार केला आपण फ्री रेंजमधला, या कोंबड्या तर फ्री रेंजमध्येच ठेवाव्या लागतात. पण आमचं जे छोटं शेड असल्यामुळे, जे सिटीमध्ये आमचं छोटं शेड आहे यामध्ये आम्ही 4-5 कोंबड्या ठेवलेल्या आहेत आणि ते शेडमध्येच ठेवले आहेत. कारण की अंड्याची डिमांड जी आहे ते थोड्या प्रमाणात आहे इकडे आणि घरी खाण्यासाठी जे आहे जे प्युअर गावरानी अंडे यासाठी आम्ही या 4-5 कोंबड्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही जर मोठं फार्म चालू करायचं असेल तर 50 कोंबड्या घेऊन चालू करा. किंवा जर तुमचं बजेट जास्त असेल तर 100 पासून चालू करा. परंतु 500-1000 कोंबड्यांचा विचार करत असाल प्युअर गावरानी तर ते सक्सेस नाही आहे. कारण की नवीन जर चालू करत असेल तर ते सक्सेस नाही आहे. जर पहिले जर कोंबड्या तुम्ही ठेवल्या असेल 100-200 प्युअर गावरानी, किंवा जर तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही जे आहे ते चालू करू शकता. यांना खाद्यपुरवठा चांगला केला तर अंडे पण जास्त देतात आणि यांना कॅल्शियम म्हणजे म्हणून आम्ही
जे पाण्यामध्ये आहे ते थोडा खायचा चुना देत असतो, जेणेकरून अंडे जास्त प्रमाणात देतात. हे जसं अंड्याचा जर विचार केला तर हे एक एक खोप म्हणजे जेव्हा अंड्यावर येते तेव्हा 18 ते 20 अंडी प्रति कोंबडी अशी देते आणि 8 ते 10 दिवस खुडूक बसते. जर तुम्हाला अशा प्रकारे चालू करायचं असेल तर तुम्ही चालू करू शकता. शेडमध्ये खाली माती राहिली तरी चालू शकते. जसं जसं तुमचं बजेट म्हणजे जसं जसं तुम्हाला नफा मिळेल तसं तसं तुम्ही जे शेडचं आहे ते सुधारू शकता. जसं फ्लोरिंग करू शकता. टिनाला जो आहे तो वरून आणि खालच्या साईडने टिनाला पांढरा कलर मारू शकता, जेणेकरून जे आहे ते सूर्यकिरण जेव्हा टिनावर पडेल तेव्हा जो टीन आहे तो जास्त प्रमाणात गरम नाही येईल. पण जे सुरुवातीला जर चालू करायचं असेल तर कमी बजेटमध्ये चांगलं चालू करा. धन्यवाद.